कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अस्मी थेट तिलोत्तमाच्या घरी गेली। मग काय करेल ती? पुढे बोल। तर काय बोलायचं आणि काय सांगायचं, तिथे जाऊन सगळं खरं बोलली असणार। मला जेव्हा माझं लक्ष साध्य करायचं असतं ना, तेव्हा मी माझं प्रत्येक पाऊल हळूवार, सावकाश आणि अतिशय हुशारीने टाकतो। काय ना, ती अस्मी आहे मूर्ख मुलगी, पण ती इतकी मूर्ख नाही की तिथे जाऊन काय सांगायला हवं काय नाही हे तिला कळू नये। आणि सगळ्यात महत्वाचं, सारंगच्या आयुष्यात अस्मीला आपणच पेरलेलं आहे। आणि हेच मी तिलोत्तमाच्या घरी जाऊन बोंबलून बोंबलून स्वतःच सांगितलेलं आहे। आपण सगळा डाव ती सावलीवर उलटवणार। आणि सावली खूप साधी आहे हो, तिला अस्मीचे डावपेच नाही कळणार। काय करेल ती? काय करेल म्हणजे या सगळ्या गोष्टीला ती सावलीला जबाबदार धरेल, आणि हे सगळं सावलीने घडवून आणलंय असा आळ पण आणेल तिच्यावर। कोणी माईचा लाल पुढं तर येऊ दे, तिच्यावर आळ घेणारा। कळलं ना? माझी सावली अस्सल सोनं आहे, जितकं तापणार ना तितकंच ते लखा करणार। म्हणजे अजून तिला तापायचं आहेच, पण त्यानं तिची किंमत कमी होणार नाही, लक्षात ठेव। आणि राहिला प्रश्न अस्मी मेहेंदळेंच्या घरात गेली, कळलं ना? हे करून तिने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारून घेतलेला आहे। जेव्हा तिच्या तोंडून कळेल की ती मला सामील होती, तेव्हा सारंगच्या नजरेत ती अर्धी मेलेली असेल, उरलेली मी मारीन। हो का? कोणाकोणाला मारणार आहात तुम्ही? एका वेळी एवढे खून नको, नाही का? एक काम करतो, सध्या एक लक्ष, ते म्हणजे भैरवी वजे। तिच्या ओझ्यातनं ना माझ्या सावलीला एकदम मुक्त केलं का मग त्या अस्मीची कुंडली मांडतो, रीतसर आणि सविस्तर। बाकी देवाचं बारीक लक्ष आहेच। आई, आई ऑफिसला चाललोय मी। आज मी सारंगला माझ्यासोबत नेऊन त्याला जुन्या दिवसांच्या जुन्या आठवणीत नेणार। मग माझी खात्री आहे त्याला ते क्षण आठवतील आणि तो त्या आठवणीतून बाहेर येणार नाही। मग बघते की सारंग माझा कसा होत नाही। त्याने मला प्रपोज करताना मी हाच ड्रेस घातला होता, म्हणून आज पुन्हा मी हा ड्रेस घातलाय त्या दिवसाची आठवण रिक्रिएट करण्यासाठी। सारंग, कुठे चाललंयस? ऑफिस? मी पण बाहेर चालले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।